काही क्लासेस वगैरे केलेले नाही आहेत, ऑनलाईन बघूनच शिकते. आणि अतिराला काय असं साडीचं किंवा फ्रॉक वगैरे शिवायचं झालं तर मी स्वतः शिवते, कारण बाहेर खूप जास्त पैसे घेतात. माऊ मस्ती करू नकोस हा. मग काय करतोयस? मग काय करतोय माझं बाळ? मी घेणार नाहीये, नाही घेणार आहे. अभ्यासाचं बोल, अभ्यासाचं बोल. काय हवे? नाही आवडत. तर स्कर्टसाठी मी हे अस्तरला पहिलं स्टिच करून घेते. एवढा लेंथ घेतलाय. नंतर मग मेन फॅब्रिकवर आपण करून मग हे जॉईन करूया. चीज केक आम्ही आता एक ट्राय करतोय. हॅलो हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही चालून आलो आणि नाश्ता करायला आलो आहे, कारण घरी जाऊन मला खूप जास्त काम आहे आणि वेळ भेटणार नाही आहे. तर ह्यांना म्हटलं की आपण नाश्ता आपण बाहेरच करूया, जिथे आम्ही नेहमी येतो नाश्ता करायला. सो तिथे नाश्ता करायला आलो आहे. ऑर्डर दिलेली आहे आणि पटकन नाश्ता केल्यावर घरी जाऊन मला माझी जी कामं आहेत ती आटून घ्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर मला एक अतिरासाठी ड्रेस स्टिच करायचा आहे, जो की तिला मी आषाढी एकादशीसाठी घालणार आहे. साहेबांचा नाश्ता आलेला आहे, मी थालीपीठ सांगितलं. सो करा तुम्ही सुरुवात. तुम्ही करा सुरू. एकदम घरी केल्यासारखे लागतात ते कोणी, म्हणजे वाटत नाही की आपण बाहेर खातोय. जास्त तेल किंवा तिखट जास्त आहे अजिबात नाही. परफेक्ट असतात एकदम इथे कोणी. कशी आहे टेस्ट? थालीपीठ आले आणि पटापट खाऊन घेतोय. अहो बघा टेस्ट, टेस्ट पण बघा. आवडलं की मला सांगा. छान आहे, छान आहे. करू मी स्टार्ट. घरी जाऊन नाश्त्यामध्ये वेळ नको जायला म्हणून मी साहेबांना बाहेर नाश्ता करायला सांगितला, पण त्यांना आता दापोलीमधली कामं आठवत आहेत आणि आता माझं जवळपास इथे अर्धा एक तास जाणार आहे. आणि बघूयात, आजच्या आज मला तर ड्रेस शिवायचा आहे, कारण 2 दिवसातच अतिराची रील शूट करायची आहे. आणि नंतर मग सॅटर्डे संडेला मग खूप गर्दी असते जिथे मी आता गार्डनमध्ये रील शूट करणार आहे तिथे, आणि मग ती पण थोडीशी अशी लाजते वगैरे. त्यामुळे मला आता असला मधला वेळमध्येच करावी लागेल. एक शुक्रवार गुरुवारपर्यंत मला करून घ्यावं लागेल. त्यामुळे मला ह्या आज किंवा उद्यामध्ये ड्रेस शिवायचा आहे. मी तर म्हणते आजच पूर्ण करेन. बट आता इथेच वाजलेत मला 10:30 झालेत आणि ती सुटेल 12 वाजता. मग परत तिला आणायला जायचं आहे. आणि बघूयात, मी आता कटिंग करून ठेवेन 12 वाजेपर्यंत आणि नंतर मग ती झोपल्यानंतर मग स्टिच करून घेईन. सो बघते आता किती वेळ जातोय. नाही येत आहे, तुम्ही आटपून या पटपट. ओके, लगेच जा, टाइमपास करू नका. मला काम आहे घरी जाऊन. आलो. आता जवळपास अर्धा नाहीतर एक 20 मिनिटं तरी साहेब लावणार आहेत. आता 10-11 झालेत. बघते आता किती वेळ. खरंच झालं 2 मिनिटात काम. 10-11ला गेलेला, 10-13ला आलात. बघा 10-17 झालेत. आलो 2 मिनिटात. बघते मी 2 मिनिटं. तिचा ड्रेस पण दिलाय मी अतिराचा, तो घेऊन या. 10-18 2 मिनिटात नाही पण आलेच साहेब. झालं, मला माहिती आहे. तिचा ड्रेस तो संध्याकाळी मिळेल. तो तिकडे घरच्या आहे. तरी पण किती मिनिटं लावले? 4 मिनिटं लावलेत बरोबर. चला, 4 नाही झाले, 5 मिनिटं गेले तुमचे. 2 मिनिटं बोललात तरी पण. नाही, जस्ट फक्त 2 मिनिटच गेले. 2 मिनिटं उशीर झाला. चलो आता घरी या प्लीज. लवकर लवकर, म्हणजे गाडी फास्ट नको. आराम. काय झालं? हा बघा आमचा हिरो कुठे बसलाय. ओय झोप झोप, उठू नकोस, बस. चल. तर आलो आहे मी घरी. बरोबर 11ला 10 मिनिटं आहेत आणि आता घरी पोहोचले मी. तर ह्या साडीचा मी ड्रेस अतिरा शिवणार आहे.
जी खणाची आहे, माझ्या मोठ्या ताईची आहे, मला नेसण्यासाठी दिली होती आणि मी घातलीसुद्धा. आणि तिच्या पण बेबीसाठी आम्ही घातलं ना, फ्रॉक काढण्यासाठी कट केली होती, त्यामुळे ती अशी कट वगैरे आहे. तर म्हटलं मग ह्याचाच अतिराला छान ड्रेस येईल. आणि मी बाहेर ऑनलाईन बघितले की खणाचे ड्रेस जे आषाढी एकादशीला मुली घालत आहेत, वरती स्कर्ट आणि खाली परकर टाईप, तर एक 1100 किंवा 1500 1800 अशी प्राईस होती. आणि मी ह्या साडीचं शिवायला सांगितलं तर ते 800 900 वगैरे घेणार असं म्हणाले. तर ह्याच्यासाठी फक्त मला 3 मीटर अस्तर लागलं आहे, ते पण खूप जास्त आहे. 1 मीटर काहीतरी 40 रुपये. रील घेतला आहे आणि लेस घेतली आहे, तर माझं 150 रुपयामध्ये काम होऊन जाईल, मला येते म्हणून. तर असं तिला शिवायचं आहे. हा स्कर्ट ह्या तिच्या मोठ्या काकीने घेतला होता, हा स्कर्ट असं शिवायचं आहे. आणि हे वरती टॉप असं नाही शिवणार आहे, थोडं वेगळं शिवणार आहे मी. तर ह्या खाण्याच्या साडीचा. तर आता मी कटिंग करून घेते. मी काही क्लासेस वगैरे केलेले नाही आहेत, ऑनलाईन बघूनच शिकते. आणि अतिराला काय असं साडीचं किंवा फ्रॉक वगैरे शिवायचं झालं तर मी स्वतः शिवते, कारण बाहेर खूप जास्त पैसे घेतात. आणि ह्या तिचा असा टॉप आहे, जरा मोठा शिवणार आहे कारण ह्या तिला थोडा टाईट होतो, तर मोठा शिवणार आहे थोडा. तर आता कटिंग करून घेते. तर हा टॉपनुसार मी इथे ड्रॉ केलं आहे. अतिरा स्कूलमध्ये गेले त्यामुळे मी काही तिचं मेजर पण घेऊन ठेवलं नव्हतं, तर असं ड्रॉ करून घेतलं आहे. आता हे कटिंग करते आणि मग हे आपलं साडीचं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कट करून घेते. हे पुढचा भाग मी कट करून घेतला आहे, गळा वगैरे किती छान आहे. आणि थोडा मोठाच करते कारण मग तिला नंतर होत नाही. आता मागचं कटिंग करून घेते. मागचं ह्याला पण गळा करते. मागचा काय इथे अशी नॉट वगैरे लागते. आता हे मी अस्तरवरती कट केलं आहे, आता मेन फॅब्रिकवरती कट करून घेते. आधी मी स्कर्टचं पण करून घेते अस्तरवरतीच, म्हणजे अस्तरचं काम होऊन जाईल. मेन फॅब्रिक थोडंसं जास्तच कापायचं कारण अस्तरपेक्षा ते जास्त आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला थोडंसं मेजर करायला. कटिंग करून घेतले छोटे छोटे शहाण. सो माझं फायनली कट करून सगळं झालं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती. आणि आता वाजलेत झाले 11:30 झाले. आता मी तयार होऊन घेते, कचरा वगैरे काढते, सगळं पसरा पडला आहे आणि मग निघते अतिराला आणायला. आज पण जायच्या टायमाला नेमका पाऊस आणि मी छत्री विसरले. साहेब आणायला गेलेत वरती आणि निघतो आम्ही पटकन. अतिराला घेऊन येते. बाकीचं सगळं माझं अर्धवटच राहिलं आहे आणि पसारा पण तसंच आहे कारण आवरायला काहीच भेटलं नाही. 5 मिनटात मला निघायचं पण होतं, निघाले तर काहीच नाही, आहे तसेच निघाले. सो पटकन जाऊन आम्ही अतिराला घेऊन येतो. ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा कारण मी अजून स्टिच करणार आहे, तिला घालून बघणार आहे कसा वाटतो आहे. आणि पहिलं टॉपच शिवून घेणार आहे, नंतर मग स्कर्ट, कारण स्कर्टला काही जास्त वेळ नाही लागत आहे. तर पहिलं टॉप शिवून घेते आणि नंतर मग स्कर्ट तर घालून वगैरे बघणार आहे. सो आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. झालं एकदा करूया. 1 2 3 सायकलला हात लावणार ते जिंकणार, सायकलला हात लावणार ते जिंकणार. ओके अतिरा विनर. चल बरं कपडे काढ. हे बघ मम्मा तुझा ड्रेस शिवतीये, तुला रखुमाईसाठी घालायचंय ना, रखुमाई व्हायचंय ना. चलो चेंज युअर युनिफॉर्म. चलो 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 जल्दी चलो. हा बघा आमचा पोरगा कसा खातोय. हा बघा काय खातोस प्लम. हे काय शोभं. हा हे काय. मी जाते आता, तुझा ड्रेस शिवून घेते. भूक लागली तर आजीकडे फ्रूट खाल्लेस ना, आता मी थोड्या वेळाने येते. तर माझी मशीन बेडरूममध्ये नाही आहे आणि मी तिकडे बाहेरच्या रूममध्ये ठेवलं आहे, तर तिकडे जाऊन पटकन स्टेज करून घेते. 1-15 मिनटं जातील माझी. तर मला लागणार असं मी घेते आणि जाते पटकन बाहेर. ढकल 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 जोरात. तर इथे माझी मशीन ठेवली आहे मी, ते सगळा पसार आहे माझा. रूम बंदच असतो, तर इथे आता पटापट मी शिवून घेते. अतिरा मस्ती नाही पाहिजे हा, नाही तर रूममध्ये जा. अतिरा मस्ती नाही पाहिजे, रूममध्ये जा. चलो
माऊ मस्ती करू नकोस हा. मग काय करतोयस? मग काय करतोय माझं बाळ? बाळ काय करतोय माझं? मम्मा सायकल कशी बाहेर घेऊ? बाहेर नको घेऊस, तू बाहेरच चालव ना. बाहेरच चालव, इथे कशाला येते आतमध्ये? बाहेर कसं? गळा बघा किती छान आलाय. हा मी मागचा गळा ठेवणार आहे. तर हे लावून घेतलंय. आता इथून अशी शिलाई मारते आणि मी हे अस्तर मागे टाकते. तर आता आपण शिलाई मारून घेऊयात. सोनू बिलकुल मस्ती नाही करायची. दे इकडे माझ्याकडे. दे ना सोनू, ही मुलगी ना. आजीला सांगून आलीस? काय? आजीला सांगून आलीस? काय सांगू? असं पण केलं सोनू. नाही ना सांगू. कोण आलं? लाडू आला? कोण? लाडू आला का? हं? हिने सांगणार. कोण आलं? हिने सांगणार. अरे नाही सांगणारच काय. कडक कडक कसं करतेस? काय करू दे. ड्रेस कोणाचा आहे का? मेरा. हां मग आम्हाला काम करू दे. ते बघ आवाज येतोय बघ. ते बघ आवाज येतोय तिथे. आलेला आहे तिथे भूत. माऊच्या घरी कसं भूत येतं? काय पोट पण उची करते आमचा. कामच करू देत नाही. काकडे गवाम. शेजार काकी सांगणार. त्याच्याला किती नव्हतं. माझा हातच कापून टाकशील. मला असं वाटतंय. आता हे काढून आपण उलटं करूया आणि परत शिलाई मारून घेऊया. सोपं आहे ना कधी? रुक. हात नको लावूस ना. लागला ना? रकुमाईने मारलाय. रकुमाईने मारलं. सुनो मस्ती नाही करायची असं असते. ही मुलगी ना मला काहीच काम करू देत नाही. म्हणून ती नसल्यावरच मी सगळं करायला जाते. अशी आहे ही मुलगी बदमाश. मग मला सोडून करायचं ना. ए डॉक्युमेंटचं काय स्कूलमध्ये आहे का फंक्शन? स्कूलमध्ये नाही. स्कूलमध्ये नाही घेणार आहे का? रुकू 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 रुकू. हा असा झालेला आहे आणि हा खाणाचा असल्यामुळे जरा डोळे निघतात. पण प्रेस केल्यानंतर मूवच येते. हा फ्रंट आहे आणि हा बॅक. दोन्ही सेमच केले. आता हात लावून घेते. हात पण बघा असे पॉपचे गेलेत मी. आता अल्टर करून घेते. प्रॉपर झालेला आहे तिचा ड्रेस. स्कर्ट काय लगेच होतो. तर जवळपास मला 2 तास गेले आणि माऊ आमची रडते कारण तिला झोप आली आहे. तर पटकन तिला जेवण भरवते आणि झोपवते. बाकीचं नंतर करेन ती झोपल्यावर. चल बाय बाय. रात्रीला झोपली आहे मी. पटकन जाऊन करून घेते बाकीचं. तर स्कर्टसाठी मी हे अस्तरला पहिलं स्टिच करून घेते. एवढा लेंथ घेतला आहे. नंतर मग मेन फॅब्रिकवर आपण करून मग हे जॉईन करूया. फायनली अतिराचं स्कर्ट शिवून झालं आहे आणि नॉट फक्त टाकायचे आहे. ते साहेबांना आणायला सांगितलं मी विसरले. पण हा काही पसारा पडला आहे. तो मला आवरून घ्यायचे पटपट आणि मग आम्ही हातेरा उठल्यावरती जाऊन नॉड आणूया.
छान असं मी दाखवते तुम्हाला. छान स्कर्ट झालंय, तिला घालूनच दाखवते. हा बघा माझं सकाळपासूनचा अवतार. कपडे पण मी चेंज केले नाही आणि आता फायनली झाल्या. आतिरा पण उठती आहे तर तिला देते नाश्ता वगैरे. आमच्या साहेबांना नॉड आणायला सांगितलं होतं, ते पण विसरले. तर आता आम्ही जातोय दापोलीमध्ये आणि ड्रेस सगळं झालेलं आहे. फक्त स्कर्टला आणि टॉपला नॉड लावायचे आहेत आणि माऊला पण बँगल्स घ्यायचे आहेत आणि उद्या परवा शूट करून टाकेन, कारण पाऊस वगैरे भरपूर आला तर मग मला काही करता येणार नाही. आणि परत मग सॅटर्डे संडे पण लागून येतो आणि संडेलाच आषाढी एकादशी आहे, तर उद्या परवा करून टाकेल शूट. आणि आता पाऊस नाही आहे, सावकाशी पाऊस नाही आहे तर पटकन जाऊन येतो आम्ही. आणि ब्लॉग इथपर्यंत बघत आला असेल तर शेवटी पण बघा, कारण मी अतिरेचे ड्रेस घातल्यानंतर फोटोज किंवा व्हिडिओज वगैरे टाकणार आहे. सो शेवटपर्यंत बघा. सांग त्यांना सोनू शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघा. मी ड्रेस घालून बघणार आहे. सांग बघा. तू सांग, मी ड्रेस घालून बघणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी ह्याच्यासाठी आणलंय तुला दापोलीमध्ये. अगं ते छोटे बलून्स आहेत, होळी असते ना तेव्हा खेळतात. मी घेणार नाहीये, नाही घेणार आहे. चल अभ्यासाचं बोल, अभ्यासाचं बोल. काय हवे? अभ्यासाचं काय आवडत? नाही आवडत. चल पुढे चल, त्या काकाला यायचं. घेताय मला? घेताय मग बघितलीत कशी? हा सांग मग बघितलीत कशाला? काय हवंय? काय हवंय? हे बाई इथे घेऊया, ये घेऊया. फुगे भेटतात का हो इथे? ती मुलगी काय ऐकणार नाही. सोनू घरी आहेत ना पण? काय ग घरी आहेत ना पण? घ्यावं एक कुठला तरी. हाच कलर हवाय? आहेत ना भरपूर. काय बर्थडे आहे का? बर्थडेला लावूयात आपण. चलते जरा लाव. मम्मा केक. हाय. माझा बर्थडे उद्या. हो बर्थडे नाही आहे आता. द्या त्यांना 20 रुपये. बर्थडे आला की घेऊया. दाखव बलून्स बघू दे. बलून्स बघू दे. मम्मा ऍपल केक. हा चीज केक आहे. ऑर्डर द्यावी लागते की असं भेटतात आपल्याकडे असतात अवेलेबल? अच्छा हे ऑर्डरचे आहेत का? हे चीज केक आहे. 500 ग्राम का मिल सकता है ना? हे कसं? नाही नाही नाही. बलून साठी आणले तुला दीदी, बलून साठी आणले. तुझा केक चीज केक आम्ही आता एक ट्राय करतोय. मम्मा ओके. बलून साठी आलोय आणि ही मुलगी चीज केक खातीये लपाट. कसं आहे? टेस्टी? कसं आहे? या एक कसं होतं चीज केक बाबू? आवडलं तुम्हाला? लपाट घरी नेऊया कधीतरी. चलो चलो चलो. बलून्स न्यायला आले आणि केक खाऊन निघाली ही मुलगी लपाट. आणि चालायचं आता. डॅडूला नाही सांगायचं उचलून घ्यायला. मोठा झालायस ना आता. येऊ की नको? चल हो तिकडे.